नमस्कार, माझे नाव साक्षी विठ्ठल शेळके, इयत्ता 5वी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी. आज आम्ही तुम्हाला एकांकिका सादर करून दाखवणार आहे. त्या एकांकिकेचं नाव आहे बोलणारी नदी. नमस्कार, माझे नाव सोनम केरवेडके, इयत्ता 5. माझे पात्र लीला. माझे नाव शुभांगी संजय माने, इयत्ता 5वी. माझे पात्र नीला. नमस्कार, माझे नाव असले शाहरुख रात, इयत्ता 5वी. माझ्या पात्राचे नाव आई. नमस्कार, माझे नाव कृती गोपाल येडके, इयत्ता 5वी. माझ्या पात्राचे नाव आहे माई. नमस्कार, माझे नाव आराध्या कास्टिंग शेके, इयत्ता 5वी. माझ्या पत्राचे नाव बोलणारी नदी. नमस्कार, माझे नाव सार्थक राजाराम मनगर, माझे पत्राचे नाव भोला मामा. होती मुलगी, तिचे नाव लीला. ती चौथीत अन भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची ती इच्छा असायची. त्यासाठी महेश्वरी इतक्या असायची. तिचे घर एका गावाच्या टोकाला. तिच्या घराच्या भागात जरा चालत गेले की नदी होती. आता पुढे काय होतंय बघूया. बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई मी बर्फाचा गोळा खाऊ का? नको मुला, खाऊ नको. ताई मी बर्फाचा गोळा खाऊ का? नको. माई मी बर्फाचा गोळा खाऊ का? नको. लीला नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावं बरे? लीला विचार करू लागली. मग तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी मला खायचा बर्फाचा गोळा. आई म्हणाली नको खाऊ. माई म्हणाली नको खाऊ. ताई म्हणाली नको खाऊ. पण नदी मला खायचा बर्फाचा गोळा. खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? ती पळत जा आणि पटकन खा. अगं तुझं कसं ऐकू? आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी मी नदीबाई. तुझं कसं ऐकू? लीला पळत बर्फालाकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. आई माईपेक्षा मोठ्या नदीबाई. तिची परवानगी घेतली की आपण हवे ते करू शकतो असे लीलाला वाटले. एक दिवस आला लीलाला कंटाळा. वाटली बुडवावी शाळा. मला शाळा बुडवायची वाटते. परीक्षा असेल. नको बुडू. काय ग बाळा? मला शाळा बुडवायची वाटते. नको बुडवू नको. अभ्यास असेल, परीक्षा असेल. माई काय ग बाळा? मला शाळा बुडवायची वाटते. लीला मला तरी कंटाळा. बुडू नको शाळा. शिकून सवरून होशील माझ्या सुखी बाळा. कुणीच कशा शाळा बुडू देत नाही. आई म्हणाली नको बुडवू शाळा. माई म्हणाली नको बुडवू शाळा. ताई म्हणाली नको बुडवू शाळा. नदीला आलाय कंटाळा. बुडवावी वाटते शाळा. काय करू? आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदस्त शाळा. लीला नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी परत आली. तिची ताई तिच्या शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा चुकवल्याचे तिच्या ताईला कळले होते. तिने आई आणि माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले.
शाळा चुकवल्याबद्दल लीलाला कोणीच काही बोलले नाही. काही दिवसांनी लीलाचा आला भोला मामा. आता बघू पुढे काय होतंय ते. कधी आलात? आत्ताच आलो. खाऊ म्हणून काय म्हटलं? लीला माझ्या लटक्या बाळा, खाऊ म्हणून बदामी पेढे 16. पेढे ते पण बदामी? हो. कधी आलात? आत्ताच आलो. खाऊ म्हणून काय म्हटलंय? लीला माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून बदामी पेढे 16. बदामी पेढे ते पण 16? हो. चल ग लीला, शाळेला जाऊ, उशीर होत आहे. कधी आलास? आत्ताच आलो. कसा आहेस? बरा आहे. मुलं बाळ? बरं आहे. चल हे बघू बस. बोला कधी आलास? आत्ता आलो. कसा आहेस? बरा आहे. जर पाणी घे. पिशवीत खाऊ आणले. हे घे चहा दबून भागून आलाची. तुझा भाऊ आलाय पोहे दे कर. हे घे पोहे. कशा आहेत? ठीक आहे. आई ते ठीक आहे. माझी पिशवी दे, मला काम आहेत, मी जातो. थांब पिशवीतलं खाऊ काढून देते. लीलाच्या दिवसभर डोळ्यासमोर पेढेच नाचत होते. मी शाळेतून आले. पेढे कुठे? शिंकाच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. आई त्यात एक पण पेढा नाही. अगं असे कसं होईल? नीला काय ग आई? तू बदामी पेढे कुठे ठेवलेस? मीच खाल्ले. बोल. मी 8 खाल्ले, नदीला 8 दिले. तू बदामी पेढे मूर्ख आहेस का? नदीत टाकलेस? अगं तूच म्हणालीस की. आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ, म्हणून मी नदीत टाकले. तू मूर्ख आहेस का? बदाम पेढे नदीत टाकलेस? माई म्हणालीस की. नीला पेढे आहेत 16, म्हणून मी नदीत टाकले 16. 8 पेढे. तू घे 8, मला दे 8. अगं नदी कशी बोलेल? लीलाशी बोलते तशी. लीलाशी नदी बोलते? हो. तीच तर नीलाला गोळा खायला सांगते, शाळा उडवायला सांगते, तशी मला बोलते. लीला तू लीला आता चिडली. तिचीच खोडी तिच्यावरच उलटली होती. आता बरे ती थोडा विचार करू लागली आणि म्हणाली,
आईपेक्षा मोठी आहे. ती आई माई नदीशी बोलायला जाणार नाही ग बाई. लीला आणि नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पडा. बोल. पेढा मिळाला असे म्हणत लीला आणि नीला पळत गोठ्याकडे गेली. आता ही काय म्हशीला बोलायला लागणार की काय? माई हसून धन्यवाद.